तुझ्याकडे आमच्या रूमची एक्स्ट्रा चावी आहे का? एक्स्ट्रा मे बी, पण चेक करावं लागेल. चेक कर आणि लगेच माझ्या रूमच्या पाशी आहे. ओके ओके, आणते. लीला, तुझ्यामुळे माझ्या घरच्यांसमोर मला एम्बॅरेस फील होतंय. तू काय करत असते का दरवेळेला असं? किती ओरडताय? चुकून झालं ना. चुकून? तुझ्याचकडनं अशा चुकून चुका कशा होतात लीला दरवेळेला? एजे, एजे, मी चाव्यांचा बंच आणलाय, पण उघडता का जरा? दुर्गा, रूमच्या दरवाजाची चावी हरवलेली आहे म्हणून तुला बोलावलं इथे दरवाजा उघडायला. काय? लॉक कस? एजे, यात तुमच्या रूमची चावी नाहीये. काय काय झालंय? मग चावी आहे कुठे? काय? एजे, मला आवाज येत नाहीये. बंच आणलाय, यात तुमच्या रूमची चावी नाही. आय एम सो सॉरी, मला आवाज येत नाहीये तुमचा. एजे म्हणताय चावी आहे कुठे? ओ सॉरी सॉरी, ते ऐकू नव्हतं जात. अशी काय करते? हा एजे, काय चाललंय मला काही कळत नाहीये. लॉक कसं झालं? दुर्गा, हे बघ, काही करून आमच्या रूमचा दरवाजा उघड क्विकली. हो हो, मी करते काहीतरी. मी किशोरना उठवते. थांबा. नाही नाही नाही, घरच्या कोणालाही सांगू नको काही. इट्स व्हेरी एम्बॅरेसिंग. काय एजे, काय झालं? ओ, आय अंडरस्टँड. सॉरी सॉरी, आय वोंट डू दॅट. मीच काहीतरी करते. तुम्ही शांत व्हा, प्लीज काम डाऊन. मी काहीतरी करते. हा, एक मिनिट, मी आलेच. काय झालं दुर्गा वहिनी? तुमचा फोनवर बोलण्याचा आवाज ऐकू आला म्हणून आले. सांगा ना, काय झालं? काही नाही. इथे का थांबलाय? चाव्यांचा आवाज. एजे रूम मध्ये लॉक झालेत का? हळू बोल लक्ष्मी. लीला घरात असताना अजून काय होणार? नुसतं गोंधळ घालते. वहिनी, काय झालं? तुम्ही अजून झोपला नाही? एजे रूम मध्ये लॉक झालेत. हळू हळू, दोघी हळू प्लीज. हो, एजंटचा डोर लॉक झालाय. मी करतेय काहीतरी. बोलू नका प्लीज. एजे, मी आलेच. हा, लगेच येते. डोंट वरी, आय डू समथिंग. तुम्ही दोघी जा झोपायला. हो. इथे थांबू नका, मी करतेय काहीतरी. हो जा. हो हो. हे सगळं तुझ्यामुळे होते लीला. तुझ्यामुळे मी माझ्या सुनेला इतक्या रात्री की मेकअप शोधायला लावतोय. काय करू मी आता? एजे खूप चिडलेत माझ्यावर. कशी समजूत काढू त्यांची? लीला, लीला, लीला. हा, काय ग? कुठे हरवलीयस? वहिनी, ती काही हरवली नाहीये. ती प्रेमात बुडालीये. रूप, सध्या ती प्रेमात बुडतीये, मी नाही. हा, सॉरी सॉरी. मी प्रेमात बुडून काय उपयोग आहे? एजे खूप चिडले माझ्यावर. अगं, मग त्यात काय झालं? नवरा बायकोंमध्ये छोटी मोठी भांडणं होतच असतात. मी आणि प्रमोद तर किती वेळा भांडतो. हा, वहिनी, मी पण भांडते तशी बेबी सोबत. आम्ही आता सकाळीच भांडलोय आज. मग भांडण मिटवायला काय करता तुम्ही? मी तर बेबीला जाऊन सरळ हग करते आणि मग मिटवतो आम्ही भांडण. एजेंना हग? नाही, खूप चिडतील. बॅड आयडिया. नेक्स्ट. नेक्स्ट काही नाही, बेबी मला चॉकलेट देतो आणि स्वतः सॉरी पण म्हणतो. एजे मला
शक्यच नाहीये. बॅड आयडिया. नेक्स्ट. नेक्स्ट सांगते ना, माझ्याकडे खूप आयडिया आहेत. सरू राहू दे, इट्स ओके. हे बघ, नवरा बायकोचं नातं असं ताणायचं नाही. हा, पटकन कोणीतरी माघार घ्यायची आणि सॉरी म्हणायचं, म्हणजे सगळं ओके होतं. म्हणजे आता मला भांडण मिटवायला रात्रीपर्यंत वाट बघावी लागणार. नाही, तू आताही सॉरी म्हणूच शकतेस. नाही नाही, हे जे ना ऑफिस मध्ये असताना कॉल केल्यावर काय होतं ना ते बघितलंय मी. कॉल नाही, तू कॉल करून सॉरी म्हणणार होतीस त्यांना. लीला, काहीतरी इनोव्हेटिव्ह विचार कर. काय इनोव्हेटिव्ह? आता काय पत्र लिहू का? तू पत्र लिही, चांगली आयडिया आहे. आपण एक काम करूया, पत्र घेऊन अंगणात जाऊया, कबूतर आणूया, कबुतराला ते पत्र देऊया आणि आपण गाणं म्हणूया. कबूतर जा 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 कबूतर जा जा. कळलं ना? हा, चांगली आयडिया. म्हणजे तिला आयडिया सुचेल. हा, चालेल चालेल चालेल. चल. तशी सरूची आयडिया काही वाईट नाहीये. म्हणजे तुला एजंट समोर बोलायला जर भीती वाटत असेल तर तू लिहून भावना व्यक्त करूच शकतेस. विचार कर. मी खरंच असं काहीतरी करू का?